श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी गणेश चतुर्थीचा घेऊन आलेले आहे. ज्या दिवशी गणपती बसवायचा होता तर त्याच्या 2 दिवस आधीच आम्ही मूर्ती खरेदी केलेली होती आणि दहिवदला मूर्त्या मिळाल्याच नसत्या किंवा कुठलीही आपल्याला पूजा वगैरे करायची असेल तर ती वस्तू दहिवदला जास्त करून मिळत नाही. त्याच्यामुळे मग आम्ही 2 दिवस आधी अंमळनेरला जाऊनच मूर्ती खरेदी करून आणली आणि सगळ्यात आधी जी मूर्ती आम्ही पाहिली होती, पूर्ण बाजार फिरून आल्यानंतर तीच मूर्ती आम्ही शेवटी खरेदी केली. आणि गणपती बसवण्याच्या आदल्याच दिवशी हरतालिका होती, त्याच्यामुळे पूजा वगैरे ते पण होतंच. म्हणून मग मी हरतालिकेची संपूर्ण पूजा वगैरे आटोपली आणि माझा आउटफिट तोच आहे, तीच साडी आहे माझी नेसलेली. संध्याकाळी मग मी वेदूला, जयूला आणि शिवाणीला लावून पूर्ण जे डेकोरेशन वगैरे होतं ते कंप्लीट करून घेतलं. आणि ह्या वर्षी मी ठरवलेलंच होतं, साहेबांना मी 2 महिन्यापासून सांगितलेलं होतं की ह्या वर्षी गणपती मला थोडासा मोठा बसवायचा आहे. म्हणजे मोठा म्हणजे कसा, मी दरवेळी काय करायची, टेबलावरच छान कापड टाकायची, थोडंसं लायटिंग वगैरे करायची आणि तिथेच मूर्ती बसवायची. पण ह्या वर्षी मला प्रॉपर डेकोरेशन आणायचं होतं आणि मी ते ठरवलेलंच होतं आणि साहेबांनी पण हो म्हटलेलं होतं की तुला जसं आवडेल तसं डेकोरेशन मी तुला नक्की घेऊन देईल. आणि त्यांनी जसं मला प्रॉमिस केलेलं होतं त्या पद्धतीने त्यांनी मला ते प्रॉमिस निभावलेलं आहे. आणि मला खूप सुंदर असं हे जवळजवळ 2,500 की 2,200 रुपयाचं हे छान असं डेकोरेशन मंदिर मला त्यांनी घेऊन दिलं होतं. आणि ज्या दिवशी आम्ही मूर्ती घ्यायला गेलो ना, त्याच्या 2 दिवस आधीच आम्ही हे डेकोरेशनसुद्धा घेऊन आलेलो होतो. आणि शिवाणी होती आमच्यासोबत. त्याच्यामुळे कसं असतं ना, मुलं आता बरोबरीचे झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचंही एक ओपिनियन घेणं खूप महत्त्वाचं असतं. आम्ही भरपूर असे डेकोरेशन पाहिले होते, पण कोणतं घ्यायचं हे कळत नव्हतं. मग भरपूर असे डेकोरेशन पाहून हे डेकोरेशन आम्ही निवडलेलं होतं आणि खूप सुंदर असं मिळालं. अगदी शॉर्टकट पद्धतीने त्याला जॉईन करायचं होतं, त्याच्यामुळे खूप काही कामझाम नव्हतं. पण मग लायटिंग लावायच्या होत्या. नंतर थोड्याशा ज्या डेकोरेशनच्या सरी होत्या, ह्या डेकोरेशनच्या सरी मला माझ्या पनवेलच्या मावशीने दिलेल्या होत्या. सो थँक्यू सो मच मावशी, तुझ्यामुळे माझ्या गणपतीला डेकोरेशनसाठी एक नवीन आयडिया मिळाली किंवा नवीन वस्तू मिळाल्या. आणि वेदूला लावून मग मी पूर्ण लायटिंग वगैरे टाकून घेतली. त्या डेकोरेशनच्या मणींच्या खूप सुंदर अशा सरी होत्या मावशीने दिलेल्या, त्या लावून घेतल्या. आणि एक पद्धतीने म्हणजे असं मी डेकोरेशन करायला संध्याकाळी सुरुवात केलेली होती. आणि अगदी सुरेख पद्धतीने माझं डेकोरेशन तयार झालं.
समोरच्या ताई पण आलेल्या होत्या, गप्पा मारत बसलेल्या होत्या आणि अशा पद्धतीने लाईटिंग. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, 1 2 3 4. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, 1 2 3 4. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. गणेशाय नमः. ओम श्री नमः. सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं सर्व कार्येषु सर्वदा प्रणम्यं शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्त्यावासं श्रुण्वन्ते कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिण्डं सप्तमिराजं च धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकं एकादशं गणपति द्वादशं तु गजानना द्वादशेतानि नामानि त्रिसन्देह पठेन्नरा न च विघ्नभयतस्य सर्वसिद्धकरं प्रभो. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनं, पुत्रार्थी लभते पुत्रान्, मोक्षार्थी लभते गतिं जपेत गणपति स्तोत्रं षड्विमासे फलं लभेत संवत्सरेण जपेत सिद्धी लभते नात्र संशय. नाही आता हे वातावरण एवढं खराब आहे ना, एखादं इंजेक्शन घेऊन घे. तो गावातला डॉक्टरना बोलून एखादं इंजेक्शन पोचून घेतलं बरं वाटेल जरा. लाटा बनवताना आणि गणपती बसवण्यासाठी माझ्या क्लासचे मुलं वगैरे पण आलेलेच होते, गल्लीतले मुलं आलेले होते. त्यांना लावून मग गणपती खूप सुंदर असा बसवला, गणपतीचं स्वागत केलं. आणि हा जो व्हिडिओ आहे ना, तर हा 3-4 दिवसाचा आहे. गणपतीला मोदक केलेले होते मी, पण खूप सकाळी लवकर उठून केलेले होते, कारण की मला अजून त्या दिवशी बाहेर पण जायचं होतं. तो पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी छोटा का असे ना पण अपलोड करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. याच्यानंतरचाच गणपतीमध्ये जेवढे दिवसाचे मी व्हिडिओ केलेले आहेत तेवढा अपलोड करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर मोदक वगैरे बनवून, म्हणजे हा जवळजवळ मला असं वाटतं 5वा-6वा दिवस असेल. पूर्ण 10 दिवसाचा गणपती मी बसवलेला होता. गणपती बसवायचा होता मला 5 दिवसाचा, पण साहेबांनी नवनाथांचं पारायण लावलेलं होतं आणि मी सुद्धा नवनाथांचं पारायण केलेलं होतं. तर ते बाहेर जाऊन केलेलं होतं, ते पण मी सांगेलच तुम्हाला. पण साहेबांचं म्हणणं असं झालं की मी 9 दिवसाचं पारायण लावलेलं आहे, तर गणपती बाप्पाला तू आता उठवू नको, आपला 10 दिवसाचा गणपती राहू दे आणि मग आपण माझं पारायण झाल्यानंतर आपण बाप्पाला उठवूयात. मग यांना मी पण तेच सांगितलं की ठीक आहे, तुम्ही जसं म्हणणार तसं. आणि शिवानी पण तेच म्हटले. आणि मग आमच्या बाप्पाची इतकी सुंदर अशी मूर्ती होती आणि शिवानी दीदीने खूप सुंदर व्हिडिओ त्याचे घेतलेले होते. मोदक बनवलेले होते, तर मोदक होते घरच्या गणपतीचे, नंतर गल्लीतल्या गणपतीचे, बाहेर पण द्यायचे होते आम्हाला म्हणून. आणि शिवानीला खूप मोदक आवडतात आणि आमच्या समोरचे जे छोटे मुलं आहेत ना, तर त्यांना मोदक खूप आवडतात. त्याच्यामुळे गणपतीजवळ मी एक मोठा बाऊल भरून ठेवला की मग दिवसभर ते येतात, बाप्पाचा नमस्कार करतात आणि मोदक उचलून पळून जातात. मग त्याच्यामुळे मी खूप मोठा बाऊल भरून मोदक बनवलेले होते. आणि खूप सुंदर असं माझं जे TV युनिट आहे ते अगदी सुंदर असं दिसतं. आणि शूटिंग करणं, फोटो काढणं मला खरंच खूप आवडतं, कारण की ते तसंच आहे फोटो काढण्यासारखं. म्हणून मग बाप्पाचं जेव्हा मी शूट करत होती, बाप्पाचा जेव्हा फोटो घेत होती, तेव्हा मी त्याला कसं विसरणार, म्हणून मग मी माझ्या युनिटचा पण पुन्हा एकदा छान असा व्हिडिओ घेतला. आणि मी जिथे गेलेली होती ना गणपती बसवून, तर तिथूनच मी हा सुंदर असा ताजमहल आणलेला होता. आणि काही गोष्टींची सुंदर अशी आठवण असते आणि आठवणीतलाच हा ताजमहल आहे.
खूप सुंदर असं लाईटअप होतं त्याच्यामध्ये आणि मला खूप आवडलेला आहे तो. तर तोसुद्धा मी इथेच छान शोकेसजवळच ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने माझा गणपती जो आहे तर 10 दिवस खूप सुंदर अशी रौनक घरामध्ये असते आणि प्रत्येकालाच माहिती आहे, मी सांगण्याची वेगळी अशी गरज नाही. ज्या ज्या दिवसापासून बाप्पा आपल्या घरात येतो आणि जितके दिवस राहतो तितके दिवस आपल्याला पूर्ण दिवस उत्सवच उत्सव असतो. तर अशा पद्धतीने बाप्पा 10 दिवस आले आणि खूप मज्जा मस्ती झाली. ते पण 2-3 व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. पण आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. तुमच्या सुंदर अशा गोड अशा कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नवीन सुंदर असा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर हजर होईल. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.